आता आपण सुरू केलाय चॅप्टर नंबर 7. त्याच्यातले आता इम्पॉर्टन्स क्वेश्चन बघणार आहोत कोऑर्डिनेट ज्योमेट्री मधले. आता बघा काय म्हणता येतं, ड्रॉ अ कोऑर्डिनेट सिस्टम. आता तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करायची आहे ऑन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉइंट्स. आता आपल्याला काय म्हणजे ग्राफ पेपर पाहिजे. तुमच्या ग्राफ पेपर मध्ये बघा अशी तुमची कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करून घ्या. जो कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे काय असते, ते तुमची एक्स आणि वाय वाली जे सिस्टम असतात ते इकडे एक्स इकडे वाय असं तुम्ही ड्रॉ करायचे आहे. आणि हे जे तुमचे पॉइंट दिले आहेत ते काय करायचे, त्याच्यावर ड्रॉ करायचे आहे. याच्यासाठी आपण पहिला एक व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पण बघा हा एक व्हिडिओ काय म्हणता येतं, याला तुमचे पॉइंट देऊन दे. इकडे काय असते पॉझिटिव्ह वाले 1 2 2 3 4 5 6 असे 7 8 9 10 आपल्या समोर जाऊ 7 8 9. इकडे काय होणार -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -8 इकडे जाणार. इथून इकडे वरतं 1 2 3 4 5 6 7. एक लक्षात ठेवा फुटके हो, लिहिताना एक वेळा एक हे लिहिलं इकडल्या बदल इकडे बदलले, हे खालतं लिहित खालतच लिहायची, इकडे तिकडे कुठे लिहायची नाही. म्हणजे इथं काय होणार का -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 अशा प्रकारे इकडे. आता बघा त्यांनी सांगितलं काय म्हणताय, या पेपरवर दाखवायचे आहेत. काय दिसत आहे L 2 आणि 4. आता बघा हा जो असते एक्स कॉर्डिनेट असते, हा असतो वाय कॉर्डिनेट. म्हणजे हा जो झाला तुमचा कोणता आहे, वाय ऍक्सिस आहे. हा जो तुमचा आहे हा कोणता आहे, एक्स ऍक्सिस. मग आता याच्यातला जो पहिला पॉइंट येणार, सर्वच्या सर्व पॉइंट कोणत्या याच्यावर येणार, या ऍक्सिसवर येणार किंवा या ऍक्सिसवर. जर पॉझिटिव्ह वाले असेल तर याच्यावर येणार, निगेटिव्ह वाले असेल तर याच्यावर येणार. वायचे जर पॉझिटिव्ह वाले असेल याच्यावर येणार, निगेटिव्ह वाले असेल तर याच्यावर येणार. मग आता बघा काय करता येते, L इज इक्वल टू -2 4. आता L चा -2 याचा गुणाचा एक्सचा -2 इथं आहे, प्लसचा 4 मग कुठं याचा 4 आणि इथं 2 म्हणजे किती झाला -2 4 इथं. मग इथे लिहून टाकायचं -2 4. त्याच्यानंतर M चा L इज इक्वल टू M चा काय 5 आणि 6. M चा 5 इथे 6 पॉझिटिव्ह कुठचा इथं, इथून इथं जर गेलो तर 5 6 इथे येणार. म्हणजे इथं काय झालं तुमचा M 5 आणि 6. त्यानंतर N -3 -4. N चा बघा आता X चा -3 इथे, Y चा -3 इथं, -3 आणि इथे काय -4 इथे येणार. -3 -4 कशाचा, तुमचा N चा. त्याच्यानंतर P 2 3. आता बघा P इथं 2 आणि -3 इथं आहे, Y चा -3 इथे आणि 2 येतं. म्हणजे काय झालं P चा 2 -3. त्याच्यानंतर Q 6 -5. आता बघा Q चा प्लसचा 6 इथे, मायनसचा 5 म्हणताय म्हणजे Y चा -5 इथे येणार. म्हणजे इथं या याच्यावर येणार Q कोणता 6 आणि -5. त्याच्यानंतर कोण आहे S 7 आणि 0. आता बघा इथं तुम्ही फसता, S चा 7 इथे आहे. आता Y चा 0 इथं घेणार आहोत, पण 0 असणार आहे बघा. आता 0 तर इथं असते. मग आता जर तुम्ही इथून बघत गेले तर काय होणार, इथं लिहितो. जर इथून जर तुम्ही बघत गेले तर इथून इथं थोडी पॉईंट येणार आहे. मग काय करायचं, आता जर एक 0 असेल तर काय करायचं, याला सोडून द्यायचं आणि इथं पकडायचं, जो पहिला आहे तिथं पॉईंट द्यायचं 7 आणि 0. त्याच्यानंतर काय 0 आणि 5. आता बघा 0 वाल्या जसं तसं आता 5 दिसत आहे, जिथं दिसून राहिला -5. आता इथे याचं -5 इथं तुम्हाला काय करायचंय, तो पॉईंटला देऊन द्यायचं 0 -5. अशा प्रकारे तुम्ही याला काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता, ड्रॉ करू शकता. आता बघा याच्यावरून तुम्हाला क्वाड्रंट सांगता येते. तुम्हाला एक प्रश्न असते, कोणते पॉईंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये. हा जो पॉईंट आहे याला म्हणायचं फर्स्ट क्वाड्रंट. हा कोणता आहे, फर्स्ट क्वाड्रंट. हा कोणता आहे, सेकंड क्वाड्रंट. हा आहे थर्ड क्वाड्रंट. हा आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंट. झाले फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. आता लक्षात ठेवायचं, इथं जर बघितलं बघा इथे दोन्ही पॉईंट कसे पॉझिटिव्ह. मग इथं जे चिन्ह असणार कोणते असणार, पॉझिटिव्ह. याच्याकडे जर बघितलं बघा, पहिलं चिन्ह निगेटिव्ह, दुसरं चिन्ह काय होतं पॉझिटिव्ह. मग याचं चिन्ह येणार ते एक निगेटिव्ह, दुसरं काय येणार पॉझिटिव्ह. इथे जर बघितलं दोन्ही पॉईंट काय निगेटिव्ह म्हणजे इथे जे दोन्ही चिन्ह आहे ते काय येणार निगेटिव्ह. इथं जर बघितलं पहिलं चिन्ह तुमच्याकडे पॉझिटिव्ह होतं, दुसरं चिन्ह तुमच्याकडे बघा 2 3 याच्यातलं काय निगेटिव्ह आहे. म्हणून या क्वाड्रंटचे जे पॉईंट असतात ते काय असणार आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तुम्हाला विचारतात कोणत्या याच्यात कोणती व्हॅल्यू पॉझिटिव्ह कोणती व्हॅल्यू निगेटिव्ह असते, ते तुम्ही अशा याच्यावरूनच सांगू शकता. ठीक आहे, ते चिन्ह बघायचे सांगायचं. जर पहिलं चिन्ह पॉझिटिव्ह असेल, दुसरं चिन्ह पॉझिटिव्ह असेल तर पहिला क्वाड्रंट, पहिलं चिन्ह निगेटिव्ह असेल, दुसरं चिन्ह पॉझिटिव्ह असेल तर दुसरा क्वाड्रंट, दोनही निगेटिव्ह तिसरा, पहिलं पॉझिटिव्ह दुसरं निगेटिव्ह चौथ्या क्वाड्रंट मध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर समोर
आणि एक लक्षात ठेवायचं बे, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस असतात बघा. जर तुम्हाला एक्स ऍक्सिस इक्वेशन लिहा म्हणलं काय येणार, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज इक्वल टू काय असते, y इज इक्वल टू 0 इज y इज इक्वल टू 0 अँड इक्वेशन ऑफ y ऍक्सिस म्हटलं, y ऍक्सिस इज काय असते, x इज इक्वल टू 0. जर x ऍक्सिसचं जर इक्वेशन म्हणलं तर y च्या जागी 0 लिहायचं, आणि जर इक्वेशन ऑफ y ऍक्सिस म्हणलं तर x च्या जागी लिहायचं 0 लिहायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर समोर हे इम्पॉर्टंट होतं, लक्षात ठेवा तुमच्या. काय आता काय म्हणताय बघा प्रश्न, द ग्राफ ऑफ इक्वेशन गिवन बिलो. आता हे जे इक्वेशन दिलं याच्यावर ग्राफ काढायचे. आता ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट्स माहित असायला पाहिजे. आता बघा इथे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू माहिती आहे का, नाहीये. मग आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करावं लागेल, काढावं लागेल. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायची असेल काय करायचं, एक असा बॉक्स बनवायचा. पहिले लिहायचं एक्स, त्याच्या खालच्या याच्यात लिहायचं वाय, त्याच्या खालच्या याच्यात लिहायचं एक्स आणि वाय, दोन्ही कोऑर्डिनेट्स लिहून टाकायचे. लिहिल्यानंतर बघा पहिल्या याच्यात पुन्हा असे किती लखाणी करायचे, याचे कमीत कमी 4 करायचे. किती करायचे, 4. आता 4 ची आवश्यकता काऊन आहे, 3 किंवा 2 मध्ये काऊन आहे सांगतो. त्याचं कारण आहे लेखो आपलं कॅल्क्युलेशन. तुम्ही हुशार पहिलंच, त्याच्यात पुन्हा तुमचं कॅल्क्युलेशन त्याच्यापेक्षा चांगलं. आपण तर हुशारच, आपण 150 आहे नाही, तर त्याच्यात आपलं कॅल्क्युलेशनही खराब. म्हणून काय करावं लागते, आपल्याला 4 रकाने बनवावं लागते. म्हणजे जेणेकरून जर आपलं चुकलं एखादी तरी पण काय करता आलं पाहिजे, आपलं लाईन जी आहे ते बरोबर निघली पाहिजे. जर लाईन बरोबर निघली नाही तर तुमचे मार्क गेले. बघा मग आता काढताना काय करायचं, आता हे जे इक्वेशन आहे आता काय करू, याला तिकडे शिफ्ट करून घेऊ. हा एक्स ला ठेवू जशानं तसं, प्लस किंवा तुमच्या वायला ठेव, एक्स ला ठेवू, एक्स ला ठेवलं जशानं तसं. हा जो तुमचा प्लसचा वाय याला इकडे दिला काय ना 2, आणि हा प्लसचा तिकडे झाला मायनसचा वायला. ठीक आहे, आता मग काय झालं, एक्स इज इक्वल टू 2 मायनस वाय. काय करू, पुट y इज इक्वल टू 0. पहिला तर 0 ठेवून बघायचं. काय ना, पुट y इज इक्वल टू 0. y च्या ठिकाणी काय ठेवला आपण, 0 ठेवला. इन इक्वेशन कोणतं, हे जे आहे त्याला 1 द्या, किंवा मग इन इक्वेशन आपण हे म्हणू शकतो x इज इक्वल टू 2 मायनस वाय. याच्यात ठेवलं काय दिसते बघा, y जागी 0 ठेवलं काय ते, देअरफॉर x इज इक्वल टू 2 मायनस 0. 2 मधून 0 गेला किती येणार, 1. सॉरी 2 मधून 0 गेला 2, आणि x जागेवर किती येणार 2. मग तुमचे पॉईंट किती झाले, 2 आणि 0. दुसऱ्या वेळेस काय करायचं, एक्स च्या जागेवर किती ठेवायचं, आता सॉरी वाय च्या जागेवर ठेवायचा 1. पुट y इज इक्वल टू 1. आता y इज इक्वल टू 1 ठेवला, एक्स इज इक्वल टू 2 मायनस 1 किती होणार, 1. एक्स च्या जागेवर किती झाला 1, y चा 1, x चा 1, म्हणजे काय झालं 1 आणि 1. तिसऱ्या वेळेस काय करू, पुट y इज इक्वल टू 2 ठेवून बघू. y च्या जागी जर आपण काय ठेवला 2 ठेवला, आपण इथं आपल्या मतात काही ठेवू शकतो. y च्या जागी 2 ठेवला काय दिसते, x इज इक्वल टू 2 मायनस 2 किती 0. x इज इक्वल 0, x ची किती आली 0, म्हणजे काय झाले 0 आणि 2. तिसऱ्या वेळेस तुम्हाला जर वाटतं मायनस प्लस प्लस ठेवून आपण 4 झालो, मायनस ठेवा काही फरक नाही पडत, फक्त एकच व्हॅल्यू डबल ठेवायची नाही. काय करायचं, पुट x इज इक्वल टू सॉरी y इज इक्वल टू मायनसचा 1 ठेवा. तुम्हाला वाटते तो मायनसचा 1 काय होते, मग x इज इक्वल टू 2 मायनसचा 1. आता बघा मायनसचा 1 ठेवला, तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. 2 मायनस मायनसची गुणाकार काय ते प्लसचा 1 किती आलं इथं 3, म्हणजे x इज इक्वल टू 3. जर इथं काय ठेवलं तुम्ही y जागी मायनसचा 1 ठेवलं तर x इज इक्वल टू किती आलं 3, म्हणजे किती झालं 3 आणि मायनस 1 झालं. आता बघा मग हे झाले तुमचे 4 कोऑर्डिनेट्स मिळाले. आता करायचं ड्रॉ ग्राफ. ग्राफ ड्रॉ करताना हा x ऍक्सिस, हा y ऍक्सिस, सॉरी हा वाला x ऍक्सिस, तुमच्या बाई मी पागल झालो बघा, हा आहे तुमचा y ऍक्सिस. काय होणार बघा, इथं तुमच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू 1 2 3. आता आपल्याला 3 पर्यंत 3 पर्यंत एक वाढवून 4. इकडं -1 -2 -3 होऊन जाणार. इथं काय -1 -2 -3, इथं 1 2 3 झालं. आता बघा पहिलं काय म्हणताय 2 0, कोणते आहे 2 आणि 0. आता x ऍक्सिसचा 2 y ऍक्सिसचा 0. x ऍक्सिसचा 2 इथं आता शिकलो, y ऍक्सिसचा 0 म्हणल्यावर कोड पॉईंट द्यायचा इथंच द्यायचा, म्हणजे काय झालं तुमचा इथं देऊ 2 0. त्याच्यानंतर 1 1 बघा 1 1 x चा 1 y चा 1 म्हणजे इथं 1 1. त्याच्यानंतर 0 2 x चा 0 इथं येणार
वायचा 2 म्हणजे कुठं इथं, म्हणजे काय झालं 0 2. त्याच्यानंतरचा काय म्हणताय 3 - 1 एक्सचा 3 वायचा -1 एक्सचा 3 वायचा -1 इथं, म्हणजे काय झालं 3 - 1. आता या 4ही पॉइंट मधून जाणारी लाईन काय करायची, ड्रॉ करून टाकायची. अशा प्रकारे तुमचा बनते ग्राफ. किती कठीण आहे बे, एकदम मस्त सोपी होतं. अशा प्रकारे काय करायचं, ड्रॉ करायचा ग्राफ. 2 मार्काला येते तुम्हाला. ठीक आहे, असं बरोबर करायचं. हे नाही येणार व्हॅल्यू चेंज करून, पण असंच येणार म्हणजे येणार. याच्यावर तुमचा प्रश्न बनते म्हणजे बनते 100 आणि 110%. ठीक आहे.